मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये ज्या काही 34 जिल्हा परिषद आहेत त्यापैकी आपण आतापर्यंत दोन जिल्हा परिषदच्या जाहिराती बघितलेल्या आहेत. एक जिल्हा परिषद आहे रायगड आणि दुसरी सातारा. आणखी एका जिल्हा परिषदची जी काही ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती आपल्याला मिळाली आहे आणि ती जिल्हा परिषद विदर्भामधली आहे मित्र. आणि विदर्भामधली जी जिल्हा परिषद आहे ती जिल्हा परिषद आहे बुलढाणा. झेडपी बुलढाणा यांनी सुद्धा शिक्षक भरतीबाबत पवित्र पोर्टलवर जाहिरात टाकलेली आहे. आणि ही जाहिरात आज आपल्याला या म्हणजे याच्यावर चर्चा करायची आहे. त्याच्यामधली आपल्याला बिंदू नामावली बघायची आहे. बिंदू नामावलीनुसार कोणत्या प्रवर्गाला किती सीट्स आहेत शिक्षकांच्या ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्याच मधल्या जो काही सेकंड याच्यामधला भाग असतो त्याच्यामध्ये विषयानुसार म्हणजे आणि गटानुसार 1 ते 4 किंवा 1 ते 5 चा गट आणि 6 ते 8 चा गट याच्यासाठी जे काही म्हणजे शिक्षक भरती होणार आहे त्यावर सुद्धा आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. तर ही जी जिल्हा परिषद आहे बुलढाणा जिल्हा परिषद याची जाहिरात मी आता स्क्रीनवर एक थोड्याच वेळात शेअर करतो. त्या जाहिरातीवर आपण चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी बुलढाणा जिल्हा परिषद मध्ये ज्या काही एकूण रिक्त सीट्स निघालेल्या आहेत त्या 206 आहेत. 206 206 शिक्षक उमेदवारांच्या ज्या काही जागा आहेत त्या बुलढाणा झेडपीला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही शाळा आहेत बुलढाण्यामध्ये जिल्हा परिषदच्या त्यामध्ये एकूण रिक्त पदांची जी संख्या आहे ते आहे 206 206. तर आता मी हे जाहिरात या स्क्रीनवर शेअर करतो आणि आपण या जाहिरातीवर सविस्तर चर्चा करणार आहे. आणि ही पूर्ण जाहिरात आपल्याला समजावून घ्यायची आहे की याच्यामध्ये जे रिक्त पद आहेत ते प्रवर्गानुसार कशा प्रकारे दिलेले आहेत आणि कोणत्या गटासाठी आहेत, त्यासाठी ऑल सब्जेक्ट आहे का किंवा त्यांचं मीडियम कुठलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या जाहिरातीमधल्या चर्चा करायच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं हे एक आहे की ह्या जाहिरात तुम्हाला ऑनलाईन सुद्धा पवित्र पोर्टलवर पाहण्यासाठी उपलब्ध करून दिल्या जातील. ह्या जाहिरात पाहिल्यानंतर तुम्हाला पसंती क्रम द्यायचे आहेत आणि पसंती क्रम देत असताना सगळ्यात आणखी एक महत्वाचं आहे मित्र की एकदा एखाद्या डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्हाला जर झेडपी मध्ये नोकरी लागली तर तुम्हाला तो जिल्हा बदलता येत नाही. हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या टॅटचा स्कोर करूनच पसंती क्रम द्यायचे आहेत. काही उमेदवारांनी मला असं कमेंट्स मध्ये विचारलंय पसंती क्रम जिल्ह्याचे द्यायचे की शाळांचे. मित्र पसंती क्रम जिल्ह्यामधील शाळांचे देत असतात. आपल्याला शाळांचे पसंती क्रम द्यायचे आहेत म्हणजे त्या आता जिल्हा परिषद मधलं द्यायला लागेल तुम्हाला. जिल्हा परिषद म्हणजे बुलढाणा डिस्ट्रिक्ट आणि बुलढाणा डिस्ट्रिक्टच्या झेडपी मधल्या ऑल शाळा त्याचा तुम्हाला तो पसंती क्रम द्यावा लागणार आहे. तर जर ती खाजगी शाळा असतील अनुदान प्राप्त शाळा असतील तर मग प्रत्येक शाळेवाईज येणार आहे. आणि झेडपीचं असेल स्थानिक स्वराज्याचं तर त्या स्थानिक स्वराज्याचं बुलढाणा झेडपीच्या पसंतीक्रम तुम्ही दिला की तुमच्या टॅटच्या स्कोर नुसार तुमचे तिथं अलॉटमेंट होणार आहे. आणि हा रेशो सगळ्यात महत्वाचा आहे. एकाच एक रेशो आहे. त्यामुळे जर निवड यादीमध्ये जर आपलं नाव आलं तर आपली नोकरी पक्की झाली असं समजून चालायचं आपण. तर ही जाहिरात मी आता स्क्रीनवर इथं शेअर करतोय. ही आहे पुनश्च एकदा सांगतोय की विदर्भामधल्या बुलढाणा डिस्ट्रिक्ट झेडपी बुलढाणा तिथली ही जाहिरात आहे. बघा ही ती जाहिरात आहे. 4/1/2024 काढलेली त्यांनी ही जाहिरात आहे. आणि इथं स्पष्ट दिलेलं आहे यांनी पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात. संस्थेचं नाव दिलेलं आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी बुलढाणा प्रायमरी. त्यानंतर एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी बुलढाणा या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तर सुरुवातीला आरक्षण निहाय रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. याला म्हणतो आपण बिंदू नामावली ही त्यांनी इथं दिलेली आहे. बघा अनुसूचित जाती आहे प्रवर्ग पहिला
त्याच्यामध्ये महिलांसाठी 8 जागा रिझर्व्ह आहेत, माजी सैनिकांसाठी 4 आहेत, अंशकालीनसाठी 2 आहेत, प्रकल्पग्रस्तांसाठी 1 आहे, भूकंपग्रस्तांसाठी 0 आहे, खेळाडूसाठी 1 आहे आणि समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त 8 जागा आहेत. म्हणजे इकडे जर बघितलं आपण तर 8 आणि 4 12, 12 आणि 2 14, 14 आणि 1 15 आणि 1 16 जागा आहेत. एकूण जागा 24 आहेत. 24 मधून 16 गेले तर 8 जागा ह्या समांतर आरक्षणा व्यतिरिक्तच्या इथं त्यांनी दिलेल्या आहेत. त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी तर याच्यामध्ये समांतर आरक्षणाला एकही जागा नाहीये. समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 1 जागा इथं दिलेली आहे आणि एकूण मध्ये सुद्धा 1 जागा दिलेली आहे. त्यानंतर अनुसूचित जमाती पेसा नील आहे. विजा अ हे सुद्धा नील आहे. भज ब इथं सुद्धा नील दिलेलं आहे त्यांनी. भज क हे सुद्धा त्यांनी नील दिलेलं आहे. एकही जागा नाही याच्यामध्ये. भज ड साठी पण नाही आहे. इतर मागासवर्गीय नील दिलेलं आहे. बी मा प्र इथं सुद्धा एक पण नाही आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस साठी इथं दिलेले आहेत. ईडब्ल्यूएस च्या 32 जागा आहेत मित्र. आता 32 पैकी 9 ज्या आहेत त्या समांतर आरक्षणा व्यतिरिक्त आहेत आणि राहिल्या त्या बाकीच्या त्याला समांतर आरक्षण दिलेलं आहे. तर महिलांसाठी इथं 10 जागा आहेत ईडब्ल्यूएचच्या, माजी सैनिकांसाठी 5 आहेत, अंशकालीनसाठी 3 आहेत, प्रकल्पग्रस्तांसाठी 2 आहेत, भूकंपग्रस्तांसाठी 1 आहे, खेळाडूंसाठी 2 आहेत आणि या समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त इथे 9 जागा आहेत आणि एकूण आहेत 32. त्याच्यानंतर खुल्ला प्रवर्ग, तर खुल्ल्या प्रवर्गाच्या 149 जागा आहेत आणि खुल्ला प्रवर्गामध्ये एक लक्षात घ्या, खुल्ला प्रवर्ग मी पुन्हा सांगतो, खुल्ला प्रवर्ग म्हणजे ओपन कॉम्पिटिशन, म्हणजेच गुणवत्तेनुसार निवड, म्हणजेच टॅटच्या गुणवत्तेनुसार निवड होते. इथं प्रवर्ग पाहिला जात नाही. तो कोणत्याही जाती धर्माचा असो त्याची खुल्या प्रवर्गामध्ये निवड गुणवत्तेनुसार होत असते, लक्षात घ्या. कृपा करून खुल्ला प्रवर्ग म्हणजे ओपन समजू नका, ती ओपन कॉम्पिटिशन्स आहे, लक्षात घ्या. म्हणजेच अगोदर खुल्या प्रवर्गाचं ओपन कॉम्पिटिशन म्हणजे गुणवत्तेनुसार सिलेक्शन होते, हे लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये एससी एसटी ओबीसी सगळेच येतात त्या खुल्या प्रवर्गामध्ये. फक्त त्याचं जे सिलेक्शन आहे ते ओपन कॉम्पिटिशन म्हणजे गुणवत्तेनुसार होणार आहे मित्र. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून खुल्या प्रवर्गाच्या जागा भरपूर आहेत, 149 आहेत. त्याच्यापैकी 50 जागा ह्या समांतर आरक्षणा व्यतिरिक्त आहे आणि बाकीच्या ज्या काही राहिलेल्या जागा आहेत 199 ह्या जागा तुम्हाला इथं समांतर आरक्षणामध्ये दिसतील. त्यापैकी महिलांसाठी याच्यामध्ये भरपूर जागा आहेत, 45 आहेत, माजी सैनिकांसाठी 22 आहेत, अंशकालीनसाठी 15 आहेत, प्रकल्पग्रस्तांसाठी 7 आहेत, भूकंपग्रस्तांसाठी 3 आहेत, खेळाडूसाठी 7 आहेत आणि या समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 50 आहे. एकूण जागा 149 आहेत. ही बुलढाणा जिल्हा परिषदची परिस्थिती आहे मित्र. याच्यामध्ये दिव्यांगासाठी 4% रिझर्वेशन त्यांनी दिलेलं आहे. अस्थिव्यंग 1% म्हणजे 2 जागा आहेत. कर्णबधीर 1% म्हणजे 2 जागा आहेत. अंध अल्पदृष्टी यांच्यासाठी 1% म्हणजे 2 जागा आहेत. आयडी 2 आहेत, एमडी 0 आहे, एकूण 8 आहेत. त्याच्यानंतर अनाथ यांच्यासाठी 1% आहे. अनाथ संस्थात्मक 1, अनाथ संस्थाबाह्य 1, एकूण 2 जागा आहेत. आणि एकूण इथं जर तुम्ही परिस्थिती बघितली तर समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 68 आहेत. एकूण जागेची संख्या 206. समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 68 आहे आणि हे बाकीचे जे दिलेले आहेत हे समांतर आरक्षणामध्ये त्यांनी दिलेले आहेत. त्यापैकी महिलांसाठी 63 आहे. त्याच्यानंतर हे पुढले जे काही कॉलम आहेत इथं दिलेले आहेत, त्याच्यामध्ये माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि खेळाडू यांच्यासाठीची सिरीज दिलेली आहे. 63, 31, 20, 10, 4, 10 असं हे रिझर्वेशन यांनी इथं दिलेलं आहे. म्हणजे हा आरक्षण निहाय तक्ता झालेला आहे. आता याच्या पुढचा जो तक्ता आहे तो विषय निहाय, माध्यम निहाय आणि शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आणि गटनिहाय येतो मित्र. तर आपल्याला आता गटनिहायचा जो काही तक्ता आहे त्याच्याविषयी चर्चा करायची आहे. बघा आता आपल्याला गटनिहाय बघायचं आहे. याच्यामध्ये इथे यांनी स्पष्ट दिलेलं आहे, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील आहे. मान्य दिनांक 4/1/2024, 2-3 दिवसाच्या अगोदर आलेली ही जाहिरात आहे. माध्यम आहे मराठी माध्यमासाठी पाहिजे. पद अंडर ग्रॅज्युएट आहे, 1 ते 4 किंवा 1 ते 5 ला शिकावं लागेल.
इथं ऍडेड आहे अनुदानाचा प्रकार, म्हणजे तुम्ही लागल्याबरोबर तुमचं पेमेंट चालू होणार आहे. विषय त्यांनी दिलेला आहे, ऑल सब्जेक्ट त्यांना शिकावं लागतील, म्हणजेच ही पोस्ट HSC DTED ची आहे मित्र, लक्षात घ्या. HSC DTED. आणि शिकवण्याचं माध्यम जे आहे ते मराठी माध्यम आहे, म्हणजे शाळाही मराठी माध्यमाची आहे, शिकवण्याचं माध्यम सुद्धा मराठी आहे. सर्वच विषय शिकावे लागतील. त्यासाठी शैक्षणिक पात्रता त्यांनी HSC मागितलेला आहे. इकडे डिप्लोमा म्हणजे DTED असायला पाहिजे. TET पेपर 1, CTET पेपर 1 हे द्यायला पाहिजे. आणि याच्यासाठी यांनी 125 जागा इथं दाखवलेल्या आहेत. 125 सीट्स आहेत, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे आहेत अंडर ग्रॅज्युएटच्या, म्हणजे HSC DED याच्यासाठी. आणि मीडियम दिलेलं आहे मराठी मीडियम. मराठी मीडियमच्या भरपूर जागा झेडपीच्या जिल्हा परिषदमध्ये आहेत, 125 जागा आहेत. पुढे त्यांनी दिलेलं आहे मराठी ग्रॅज्युएट टीचर. आता हे 6 ते 8 साठी पाहिजे. आणि 6 ते 8 साठी जे लोक अपॉइंट करायचे असतात ते तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, ते ग्रॅज्युएट असायला पाहिजे, म्हणजे BA असतील, BSc असतील. आणि तिकडे जे व्यावसायिक क्वालिफिकेशन्स आहेत ते एक तर त्यांचा डिप्लोमा असू शकतो किंवा डिग्री म्हणजे ग्रॅज्युएशन असू शकते, हे लक्षात घ्या. डिप्लोमा म्हणजे DTED, आणि डिग्रीमध्ये गेलो आपण तर तिथं BEd. तर इथं जे आहे यांनी ऍडेड साठी दिलेलं आहे. लँग्वेज साठी म्हणजे इंग्लिश शिकवण्यासाठी हे पद आहेत. म्हणजेच तुम्ही इथं इंग्लिश जर शिकवायचं असेल तर ते BA DTED किंवा BA BEd असं त्यांचं क्वालिफिकेशन येणार आहे. BA ला इंग्लिश लिटरेचर असलं पाहिजे, म्हणजे इंग्लिश विषय असायला पाहिजे BA ला. प्लस व्यावसायिक क्वालिफिकेशन मध्ये ते एक तर DTED असतील किंवा BEd असतील. तर त्यांचा TET पेपर 2 एनी सब्जेक्ट मध्ये ते पास आउट असले पाहिजे, और CTET पेपर 2 एनी सब्जेक्ट मध्ये. याच्या 18 जागा इथं त्यांनी दिलेल्या आहेत. 18 उमेदवार आहेत तिथं, म्हणजे शिक्षक भरती होणार आहे 18 उमेदवारांची. त्याच्यानंतर पुन्हा यांनी माध्यम शाळा मराठी माध्यमाची आहे. ग्रॅज्युएट टीचर आहे 6 ते 8 साठी आहे. ऍडेड आहे सोशल सायन्स साठी आहे. शिकवण्याचं माध्यम आहे मराठी, आणि इथं ग्रॅज्युएशन पाहिजे, म्हणजे BA लागणार आहे सोशल सायन्स म्हटलं म्हणजे. त्याच्यानंतर डिप्लोमा म्हणजे DTED किंवा तुम्ही BEd असायला पाहिजे. TET पेपर 2 सोशल सायन्स मध्ये पासआउट पाहिजे, किंवा CTET पेपर 2 सोशल सायन्स मध्ये असायला पाहिजे. याच्या इथं 2 जागा त्यांनी दिलेल्या आहेत. पुढे बघा मराठी आहे, ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 साठी आहे, ऍडेड आहे. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स अँड सायन्स, हे लक्षात घ्यायचं. मॅथमॅटिक्स अँड सायन्स शिकवण्याचं माध्यम यांचं मराठी आहे. आता मॅथमॅटिक्स अँड सायन्स म्हणजे BSc मॅथ BEd, और BSc मॅथ DTED, और BSc बायोलॉजी. जे BSc लोक झालेले आहेत BSc बायोलॉजी DTED और BEd, असं इथं शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन लागणार आहे. परंतु तुम्ही TET पेपर 2 हा मॅथमॅटिक्स घेऊन पासआउट असायला पाहिजे, मॅथ्स अँड सायन्स. CTET पेपर 2 और CTET पेपर 2 मॅथ्स आणि सायन्स घेऊन पासआउट व्हायला पाहिजे. आणि ह्या अशा जागा एकूण आहेत 61 सीट्स आहेत. आणि टोटल जी सीटची संख्या आहे ते 206 सॉरी 206 सीट बुलढाणा जिल्हा परिषद मध्ये वॅकंट आहेत. त्यानंतर ह्या सर्वसाधारण सूचना मागच्या याच्यात होत्या, याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 टॅट प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे, असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील. या जाहिरातीनुसार त्याच्या प्रवर्गामध्ये तुम्ही बसायला पाहिजे, त्या विषयामध्ये बसायला पाहिजे, त्या शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन्स मध्ये तुम्ही बसायला पाहिजे, हे लक्षात घ्यायचं आहे. इच्छुक व अर्थ धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील. इयत्ता 1ली ते 5वी व 6वी ते 8वी या गटातील पदासाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 स्टॅट परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा TET CTET उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. डिसेंबर 2022 मध्ये CTET करिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र टॅट परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील. इयत्ता 6वी ते 8वी या गटातील इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा TET CTET सामाजिक शास्त्र विषय घेऊन TET पेपर 2 CTET पेपर 2 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. इयत्ता 6वी ते 8वी या गटातील विज्ञान, गणित, गणित विज्ञान या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा TET CTET गणित विज्ञान विषय घेऊन TET पेपर 2 CTET पेपर 2 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
पुढे त्यांनी आणखी दिलेलं आहे, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात. इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी या गटातील भाषा या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी, सीटीईटी, गणित, विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यापैकी कोणताही विषय घेऊन टीईटी पेपर 2, सीटीईटी पेपर 2 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे भाषा विषयासाठी. त्यानंतर इयत्ता 9वी ते 10वी, इयत्ता 11वी ते 12वी या गटातील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 टॅट या चाचणीस प्रविष्ट असणं आवश्यक आहे. त्यानंतर शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व अध्यापनाचे विषय, वयोमर्यादा, आरक्षण व अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्रे इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना या शीर्षकाखाली उपलब्ध आहेत. सदर सूचना व सूचनांमध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय यांचे अवलोकन करून स्वतःची खात्री करूनच ऑनलाईन अर्ज करावेत. पुढे दिलेल्या त्यांनी व्यवस्थापनाने जाहिरातीत दर्शविलेल्या एकूण पदांमध्ये दिव्यांग आरक्षण पदाचा समावेश आहे. व्यवस्थापनाने जाहिरातीत दर्शविलेल्या एकूण पदांमध्ये अनाथ आरक्षणाच्या पदांचा समावेश आहे. व्यवस्थापनाच्या जाहिरातीत दर्शविलेल्या आरक्षणामध्ये व पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या अध्यापनाच्या 2 विषयासाठी एक पूर्णकालीन पदाची जाहिरात असल्यास या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता दोन्ही विषयामध्ये पदव्युत्तर, पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. हे लक्षात घ्या, 2 विषयासाठी जर असली तर 2 विषयामध्ये ते हे पाहिजे, पीजी पाहिजेत आणि ते द्वितीय श्रेणीमध्ये असले पाहिजे. हे सुद्धा इथं एक महत्वाचं आहे. पण आता याच्यामध्ये त्या जागाच नाही आहेत. जिल्हा परिषदच्या केंद्र शाळा स्तरावर केंद्रातील अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेच्या अध्यापनाचे तंत्र शिकवण्याकरता नियुक्त करावयाच्या साधन व्यक्तीची निवडीसाठीची शिफारस शासन निर्णय दिनांक 13/10/2023 मध्ये नमूद तरतुदी निकष प्राधान्यक्रम लक्षात घेऊन करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग दिनांक 31/6/2023 मधील तरतुदीनुसार जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. एकदा तुम्ही जर ज्या जिल्ह्यात लागले त्या जिल्ह्यातून तुम्हाला जिल्हा बदलता येणार नाही, म्हणजे जिल्हा बदली तुमची होणार नाही, हे संबंधित उमेदवारांनी लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानुसारच त्यानंतरच आपण टॅटच्या मार्क्सनुसार आपला पसंती क्रम भरायला पाहिजे. तर ही होती मित्र छेड फी बुलढाण्याची जाहिरात. त्यावर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा केली. मला अपेक्षा आहे की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे जे नवीन व्हिडिओ आपण बनवतो ते नोटिफिकेशन्सद्वारे आपल्याला प्राप्त होतील आणि आपल्याला कुठल्याच प्रकारची अडचण, पुढील कार्यवाही तुम्हाला जेव्हा पवित्र पोर्टलवर करायची आहे तेव्हा येणार नाही. हाच याच्या मागचा एकमेव उद्देश आहे. तर आजच्या या चर्चेला मी इथंच पूर्णविराम देतो. धन्यवाद.